नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज संख्या व संख्याचे प्रकार हा जो गणितामधला महत्वाचा चॅप्टर आहे, हा चॅप्टर आज पाहणार आहोत. तर संख्या व संख्याचे प्रकार याच्यामध्ये आपल्याला पहिलं बघायचं आहे नैसर्गिक संख्या. आता बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येची जर व्याख्या जर सांगायचं म्हटलं तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये संख्या वापरतो त्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यालाच दुसरं जे नाव आहे ते म्हणजे मोज संख्या असं पण म्हणून ओळखलं जाते. त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात, तसंच मोज नंबर. तुम्हाला दोन्ही पण व्याख्या दिलेली आहेत, मराठीमध्ये पण आहे, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये पण इथे व्याख्या दिलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे जे काही संख्या असतील त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची व्याख्या बघा, शून्य आणि नैसर्गिक संख्येच्या समूहाला पूर्ण संख्या असं म्हणतात, त्यालाच होल नंबर असं म्हणतात. तर बघा, जे काही शून्य आणि नैसर्गिक संख्या, जर समजा नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, जर त्याच्या पुढे आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश असं जर लिहिलं तर आपल्याला काय करता येईल, त्याला पूर्ण संख्या म्हणता येते. त्याचबरोबर पूर्ण संख्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला इथं. एक्झाम्पल इथं तुम्हाला पाहता येईल. तर होल नंबर्स, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात बघा, पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवर धनसंख्या व ऋण संख्या व शून्य यांच्या समूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे काय काय, जे काही संख्या रेषा असते, तुम्हाला इथे संख्या रेषा दाखवलेली पण आहे उदाहरणामध्ये. हे बघा, एक्झाम्पल मध्ये एक संख्या रेषा दिलेली आहे. तर ही जे काही संख्या रेषा आहे, हे संख्या रेषा काय असतात, हे जे काही संच दिलेला आहे, या संचामध्ये तुम्हाला या संख्या रेषेवर जे काही अंक दिलेले आहेत त्या संख्येला काय म्हणतात, तर त्या संख्येलाच पूर्णांक संख्या असं म्हटलेलं असते, बरोबर आहे. त्याचबरोबर यालाच इंटिजर नंबर असं पण म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर पुढची व्याख्या आहे समसंख्येची. तर बघा, समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही जर एक जर अंक जर येत असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. आणि त्यालाच इव्हन नंबर असं पण म्हटलं जाते. तर ही समसंख्येची व्याख्या आपल्याला इथं पाहता येईल. त्याचबरोबर त्याचं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर बघा, 90, 11, 15, 92 आणि नंतर 70. हे काय तर एक त्याच्या जर एकक स्थानी बघितलो तर 0 आहे, त्याच्या जर बघितलं 11, 15, 92 तर 2 आहे. जर समोर जरी विषम असतील, समोर जरी विषम असलं तर आपल्याला काहीच संबंध नाही त्याचा. फक्त काय असलं पाहिजे, एकक स्थानचा अंक हा कसा असला पाहिजे, समसंख्या असली पाहिजे. त्याचबरोबर विषम संख्या. आता बघा, विषम संख्या, विषम संख्येची व्याख्या काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला विषम संख्या म्हणतात. बघा, त्यालाच इंग्लिशमध्ये ऑड नंबर असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला इथं दोन्ही पण व्याख्या दिलेली आहे विषम संख्येची, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे. त्याचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. 90, 115 आणि 97, 531. म्हणजे शेवटचा अंक बघायचा आहे. शेवटी जर एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी कोणताही जर एक अंक असेल तर तुम्ही ठरवायचं आहे की हे समसंख्या आहे का विषम संख्या आहे. तर 1, 3, 3, 5, 7, 9 जर असेल तर आपण फिक्स आपण त्याला म्हणू शकतो की ही विषम संख्या आहे. आता मूळ संख्या बघा, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे जर 1 आणि त्याच जर संख्येने जर भाग जर जात असेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असं म्हटलं जातं. तर बघा, त्याचं एक्झाम्पल, सगळ्यात लहान मूळ संख्या सम आणि मूळ संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे 2, 2, 3, 5, 7, 11 असे 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत आणि काय काय आहेत. त्याच्यानंतर बघा, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्येला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे सापेक्ष मूळ. आता बघा, सापेक्ष मूळ आणि जोडमूळ संख्या, ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. बघा, इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण व्याख्या दिलेली आहे, इंग्लिशमध्ये बघू शकता. इथे तुम्हाला जेवढ्या काही जोडमूळ संख्या आहेत 2 ते 100 पर्यंत
सगळेचे सगळे इथे तुम्हाला जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे 3 आणि 5, 5 आणि 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 अशा प्रकारे आपल्याला काय जोडमूळ संख्या सांगता येते. त्याच्यानंतर पुढे आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या बघा, ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्येला सहमूळ संख्या असे म्हणतात. त्यालाच को प्राईम नंबर असं पण म्हटलं जातं. म्हणजे सामायिक अवयव त्याच्यामध्ये नसायलाच पाहिजे. एक्झाम्पल बघितलं तर 4 आणि 9. 4 आणि 9 याला कशाने भाग जाईल? 4 आणि 9 जे आहे फक्त आणि फक्त एकनच भाग जाईल. दोघालाही 4 न 4 ला जाईल, 9 न 9 ला जाईल. म्हणजे एक या संख्येनं भाग जाईल. बाकीच्या कुठल्या संख्येनं दोघं एका पाड्यामध्ये येणार नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण सहमूळ संख्या असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे बघा संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. जे काही मूळ संख्या नाहीत, जेवढ्या काही उरलेल्या आहेत तेवढ्या 2 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. तर बघा 4 सगळ्यात लहान संयुक्त संख्या आहे. 4,6,8,9,10 अशा प्रकारे. मग आता बघा त्रिकोणी संख्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकाराच्या निमपटास त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे जे काही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असतात त्या संख्येच्या गुणाकाराच्या निमपटास त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. बघा इथे दोन्ही पण व्याख्या दिली आहेत इंग्लिशमध्ये पण. 1,3, 6, 10 अशा त्रिकोणी संख्या वाढत जातात. त्याचबरोबर पुढे आहे चौरस संख्या. आता चौरस संख्यामध्ये बघा ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात त्या संख्येला चौरस संख्या असे म्हणतात. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? पूर्ण वर्ग संख्या म्हणजे जे काही आपण संख्या बघतो त्या संख्येमध्ये 2चा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. हे काय झालं? 25. हे पूर्ण वर्ग संख्या झाल्या. त्याच्यानंतर 6चा वर्ग 36 हे पण पूर्ण वर्ग संख्या झाली. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण संख्या चौरस संख्या आपल्याला म्हणता येतील किंवा त्यालाच आपण वर्ग संख्या पण म्हणतो. 1, 2, 3, 4, 5 याचे वर्ग म्हणजे स्क्वेअर नंबर झाले. आता पुढे बघायचं परिमेय संख्या. आता परिमेय संख्येमध्ये काय सांगते? पी या पूर्णांकाला क्यू या शून्येतर पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तर संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. पी छेदामध्ये क्यू जर असेल म्हणजे क्यू हे फक्त काय असायला नाही पाहिजे? शून्य असायला पाहिजे. म्हणजे छेद शून्य असायला नाही पाहिजे. यालाच परिमेय संख्या असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. 1, 2.5, 0.7 अशा प्रकारे डॅश डॅश अशा बरेच काही आपल्याला काय करता येते? संख्या सांगता येतात. त्याचबरोबर पुढे बघायचं आहे अपरिमेय संख्या. ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवृत्ती नसते त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे जे काही संख्या दिलेली आहे त्याच्या दशांश अपूर्णांकाचे जे काही रूप आहे ते अखंडित असते परंतु आवृत्ती होत नसते त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. त्यालाच इरॅशनल नंबर असं म्हटलं जाते. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 7 ज्याचं वर्गमूळ निघत नाही ते संख्या म्हणजेच काय झालं? अपरिमेय संख्या झाली. याचं पण वर्गमूळ निघतंय पण उत्तर पॉइंट मध्ये भेटून जाईल तुम्हाला. अशा प्रकारे वर्गमूळ निघत. मग पुढे बघायचं वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या असे म्हणतात. जे काही परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांचं जे काही संच आहे या दोन काही संख्या आहेत दोन संख्या मिळून त्यालाच काय म्हटलं जाते? त्यालाच वास्तव संख्या असं म्हटलं जातं. त्यालाच रिअल नंबर्स असं पण ओळखलं जातं. मग बघा वास्तव संख्येमध्ये काय काय असतं? 1, 2, 3, 0, -1, -2, -3 अशा प्रकारे जे काही संख्या आहे ते काय झालं? वास्तव संख्या. जे काही परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून जो काही संख्याचा समूह तयार होतो त्या समूहाला वास्तव संख्या असं म्हणतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतील. नवनवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येईल. ओके, धन्यवाद.